यानंतर आपण अंधेरीला जाऊया। अंधेरीला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत आहेत। सध्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाहेरून ते तिथला सगळा आढावा, तिथली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतायत। स्वप्नील, जोरदार शक्ती प्रदर्शन उद्धव ठाकरे करतीलच यात काही शंका नाही, मात्र महत्त्वाची बाब म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ज्या समोर दिसतायत त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आज काही मोठी घोषणा करणार का याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण तसे संकेत सातत्याने मिळत होते। आज खरंच अशी काही घोषणा होण्याची शक्यता आहे का? काय नेमकं तिथलं वातावरण आहे स्वप्नील? बरोबर अजिंक्य, मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खरं तर हा महामेळावा फार महत्त्वाचा आहे। या मेळाव्यामधून नक्की आगामी निवडणुकीसाठी नक्की स्वबळाची घोषणा होतीये की कार्यकर्त्यांसाठी तयारीचा आदेश देण्यात येतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात झालेली आहेत आणि या शिवसैनिकांमध्ये एक जोश उत्साह पाहायला मिळतोय। मात्र एक उत्कंठा सुद्धा आहे की उद्धव ठाकरे या मेळाव्यामधून नक्की काय बोलणार, अशाप्रमाणे ते या सर्व शिवसैनिकांना आदेश देत आहेत। कोणत्या भाषा शैलीमध्ये हा आदेश देण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं। मात्र शिवसैनिकांना काय वाटतंय ते जाणून घेऊ। काय वाटतं तुम्हाला, आज उद्धव ठाकरे सोबळाचा नारा देतील, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सोबळाचा नारा दिला पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये गेलं पाहिजे? अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट म्हणून ख्याती पावलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जयंती साजरा करण्यासाठी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा इथे मोठ्या प्रमाणात आज साजरा होतोय। पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांचे विचार ऐकून घेण्यासाठी व त्यांचे आदेश ऐकण्यासाठी म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक आतुर आहोत। बाळासाहेबांनी सर्वप्रथम या हिंदुस्थानामध्ये सर्व हिंदू धर्मियांमध्ये हिंदुत्वाचा हुंकार भरला होता आणि या देशामध्ये बहुसंख्यांचं हिंदुत्वाचं राजकारण करता येतं हा पायंडा सर्वप्रथम बाळासाहेबांनी या देशाला घालून दिला होता आणि मग त्यावर अनेक पक्षांनी आपले राजकारणाची शिदोरी बांधली होती। आज पक्षप्रमुख उद्धवजी साहेब येऊ घातलेल्या पुढच्या निवडणुकीमध्ये पक्षाची दिशा कोणती असेल, आपल्याला लोकांपर्यंत कोणते मुद्दे घेऊन जायचे आहेत, या सगळ्याची चर्चा आपल्या भाषणातून आम्हा सगळ्या शिवसैनिकांसमोर करणार आहेत। पक्षप्रमुखांचे आदेश, पक्षप्रमुखांचे विचार, त्यांचे तेजस्वी विचार घेऊन आम्ही प्रत्येकजण कट्टर शिवसैनिक आपापल्या भागामध्ये जाऊन शिवसेनेचं काम करण्यासाठी सज्ज होणार आहोत। थोड्या वेळात उद्धव ठाकरे येणार आहेत, काय नक्की तुम्हाला वाटतं, काय बोलतील, आदेश तुम्हाला देतील आणि काय तुम्ही पुढे आदेश कुठपर्यंत घेऊन जाल, काय कशा प्रकारे निघाली यात? पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे आता सर्व शिवसैनिकांना तसेच पदाधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करतील या आतुरतेने आम्ही इथे आलेलो आहोत। आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं इथे उद्धव साहेबांचे विचार ऐकण्याकरता आलेलो आहोत। ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि पुढे पण करतच राहणार आणि उद्धव साहेबांसोबतच सगळे शिवसैनिक असणार आहेत यापुढेही। तो जे आदेश देण्यात येतील ते राज्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यात येतील अशा प्रकारचे एक प्रतिक्रिया शिवसैनिकांची पाहायला मिळते। अजिंक्यजी, ठीक आहे। स्वप्नील आणि चेतन, धन्यवाद तुमच्या दोघांचेही। आपण ही माहिती सातत्याने पोहोचवताय प्रेक्षकांपर्यंत आणि असंख्य शिवसैनिक जे आहेत म्हणजे दोन्ही खरं तर पक्षांमधले, ठाकरेंच्या शिवसेनेतले शिवसैनिक सुद्धा आणि शिंदेंच्या शिवसेनेतले शिवसैनिक सुद्धा या दोन्ही मेळाव्यांमध्ये आता सहभागी होण्यासाठी तिथं पोहोचता आहेत। बीकेसीतलं स्टेडियम हे ऑलमोस्ट आता भरत आलेलं आहे, तर जे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं स्टेडियम आहे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे तेही आता जवळपास भरत आलेलं आहे। त्यामुळे कोणाचं शक्ती प्रदर्शन जास्त गाजणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।